हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. बाळंतिणीला पहिल्या 40 दिवसात आईचं जे दूध असतं ते कमी जास्त येऊ शकतं का? वाव, हा $1,000,000 प्रश्न आहे. प्रत्येक आईला पडतोच. पहिल्या 40 दिवसात आईचं दूध हे कमी जास्त होतं का? तर चला आता जाणून घेऊयात की एक्झॅक्टली काय होतंय बॉडीमध्ये. मी श्रेया शाह आहे, चाइल्ड बर्थ एज्युकेटर आणि लॅक्टेशन कन्सल्टंट. बाळ आणि बाळंतीण यांच्या रिलेटेड तुम्हाला काही जाणायचं असेल ना, तर हा पर्टिक्युलर युट्यूब चॅनल अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी. तुम्ही तुमचा प्रश्न आणि त्याच्या पुढे जर मायदुजा लिहिलं तर तुम्हाला नक्कीच प्रश्नांची उत्तरं भेटतील. पण या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायच्या आधी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला, पहिल्या 40 दिवसात एका बाळंतिणीच्या आयुष्यात काय काय होतंय? पहिली आणि महत्वाची गोष्ट, अरे देवा, हे अख्खच्या अख्ख बाळ मला सांभाळायचंय. हे खूप ओव्हरवेल्मिंग असतं कोणत्याही आईसाठी. ते बाळ कधीही उठतं, कधीही शू करतं, कधीही दूध मागतं आणि ऑन टॉप ऑफ दॅट ते बाळ बोलू नाही शकत की ते बाळ हे सगळं का करतंय. म्हणून आपण अर्ध्याच्या वरती वेळा कन्फ्युजच असतो. म्हणजे आपल्याला खरंच कळत नाही की एक्झॅक्टली काय करायचं. याच्यामुळे आईच्या बॉडीमध्ये, आईच्या डोक्यामध्ये खंडीभर कन्फ्युजन असतं. दुसरी गोष्ट, झोपेचा काही अत्तापत्ता नसतो. म्हणजे लोक म्हणतात बाळ जितक्या वेळा उठतंय ना तितक्या वेळा दूध पाजा, आणि बाळ जेव्हा झोपतं ना तेव्हा तुम्ही झोपून घ्या. बाळाने उतरलं की उतरलं, म्हणजे बाळाने शू केली की बाळाला लगेच दूध पाजायचं. या सगळ्यामुळे लिटरली बाळंतणीची झोप होत नाही. तिसरी गोष्ट, बाळंतीला दुखतंय. सी सेक्शन असेल तर सी सेक्शनच्या स्टिचेसला दुखतंय. जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर खालच्या टाक्यांना दुखतंय. कित्येकही वेळा ब्रेस्ट फिडिंग मध्ये जर लॅच चुकीचा असेल तर तिला निप्पलला दुखतंय, ब्रेस्टला दुखतंय, कळत नाही. त्यामुळे पण तिला त्रास होतो. आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट, स्त्री म्हणून मला एवढे खंडीभर सजेशन्स ऐकायची कधीच सवय नव्हती जेवढे मी आत्ता ऐकते. म्हणजे डिलिव्हरी नंतर तुम्हाला कामाची बाई, सासू, आई, घरचे, पारचे, शेजारचे कोणीही सोडत नाही. प्रत्येक माणूस ऍटलीस्ट 20, 25, 30 इन्स्ट्रक्शन तुम्हाला देऊन जातो. आणि तुम्हाला माहितीये, प्रत्येक जण तुम्हाला जज करण्यासाठी मागे लागलेला आहे की अरे बापरे, तू ना हे चुकीचं केलं असेल, अरे तू ना हे बरोबर कर, अरे तू ना ह्याच्यात इम्प्रुव्हमेंट करायची गरज आहे. तर प्रत्येक माणूस कुठेतरी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की तुम्ही कुठे चुकीचा आहात आणि तुम्ही कुठे करेक्शन्स केले पाहिजे. याच्यामुळे डोक्याला खूप जास्त त्रास होतो, भज होतं डोकं. म्हणून हे मला समजतंय की तुम्हाला काय होतं. आणि या सगळ्यामुळे तुमचा मिल्क सप्लाय वरती खाली होतो. आता जाणून घेऊयात एक्झॅक्टली मिल्क सप्लाय वरती खाली कधी होतो. पहिली आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा आईची स्ट्रेस लेवल वरती खाली होते तेव्हा मिल्क सप्लाय वरती खाली होतोच. त्याच्यात काही चुकीचं नाही, म्हणून टेन्शन घेऊ नका. नंबर 2, जेव्हा केव्हा आईची डाएट वर खाली होते. म्हणजे काय, एखाद वेळेस जेवलीच नाही आई, एखाद वेळेस तिला गेलंच नाही, किंवा ती जे जेवण घेते अगदी तुम्ही कुचकरलेलं जरी खात असाल पण ते जर तुम्हाला आवडत नसेल तर त्याचा इफेक्ट दुधावरती होतो. म्हणून आईने एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काही ती खातीये ते आनंदाने प्रॉपरली इन्व्हॉल्व होऊन खायचंय, कारण त्याचा परिणाम बाळावरती होणारच आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, हायड्रेशन. तुम्ही पाणी जेवढं कमी जास्त पिता, कारण कित्येकही वेळा बाळंतीणीला नुसतं गरम पाणी दिलं जातं आणि कित्येकही आयांना गरम पाणी जात नाही, आवडत नाही. डिपेंड्स तुम्ही कोणत्या वेदर कंडिशन्स मध्ये डिलिव्हरी करताय. अगदी उन्हाळ्यात वगैरे डिलिव्हरी झाली तर चुकूनही गरम पाणी जात नाही, त्यामुळे दूध वरती खाली होतं. चौथी महत्वाची गोष्ट, दिवसाच्या वेळेनुसार दूध वर खाली होतं. तुम्हाला माहितीये, रात्री सर्वात जास्त दूध असतं तुम्हाला. का? कारण त्यावेळेस तुम्हाला बाळाला एकत्र जास्त दूध पाजायचंय, जेणेकरून बाळ रात्री लांबडं झोपेल. संध्याकाळी तुम्हाला नेहमी दूध कमी असतं, कारण तुम्हाला असं नकोय की बाळाला संध्याकाळी खूप जास्त दूध पाजलं आणि बाळाचं पोट अगदी गच्च झालं आणि मग बाळ झोपलं. दिवसा बाळाला पाहिजे तसा इंटरव्हलला, म्हणजे तुम्ही जसं जसं दूध पाजताय तसं डिमांड सप्लाय वरती दूध येत राहते. म्हणून ही खूप मॅजिकल आणि मिरॅक्युलस गोष्ट आहे. म्हणून दिवसा बाळाला जास्त ऑफन दूध पाजा. रात्री तुम्ही बाळाला एकदा किंवा दोनदा दूध पाजू शकता. तेवढ्या वेळेवरती बाळ 4 ते 5 तास थांबू शकतं. आणि संध्याकाळच्या वेळेस तुमचं बाळ जे सारखं सारखं किरकिर करत दूध मागतंय, ते बाय नेचर असं पातळ पातळ थोडंसं दूध दिलं जातं, जेणेकरून ते बाळाचं खूप जास्त पोट भरणार नाही, बाळाला संध्याकाळी झोपू नाही देणार, म्हणजे बाळ रात्री चांगलं झोप. देवाने घ्या कमाल बनवून पाठवलंय नाही बाळाला. पाचवी महत्वाची गोष्ट, दुधाचा फ्लो हा बदलतो. म्हणजे सुरुवातीला ब्रेस्टच्या पुढच्या भागात पातळ कॅलरीवालं दूध असतं, ज्याने बाळाची फक्त तहान भागते. आणि ब्रेस्टच्या मागच्या साईडला जे दूध असतं ते प्रोटीन आणि फॅटवालं दूध असतं,
जे बाळाचं पोट भरतं, वजन वाढायला मदत करतं, लांबडं बाळाला झोपवतं. म्हणून मागचं दूध हे थेरपेटिक दूध असतं. म्हणून बाळाच्या दुधाच्या फ्लो मध्ये पण फरक असतो. तुम्ही किती वेळ दूध पाजता आणि किती व्यवस्थित दूध पाजता. म्हणून पुढचा जो फ्लो असतो तो सुपर फास्ट असतो आणि मागचा जो फ्लो असतो तो थोडा हळू असतो. पुढचं महत्वाचं कारण पिरियड्स. तुम्हाला ब्लिडिंग जेव्हा होते तेव्हा हॉर्मोन चेंज होतात. पहिल्या 40 दिवसात तुम्हाला ब्लिडिंग होत असतं. कधी पिंक डिस्चार्ज, कधी व्हाईट डिस्चार्ज, कधी ब्लिडिंग. आणि हे जे हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस तुमच्या बॉडीत चालू आहेत त्यातून प्रेग्नन्सीमध्ये जे हॉर्मोन्स खूप जास्त वाढले होते ते आता सडनली ड्रॉप होतात. या हॉर्मोनल चेंजेसमुळे तुमचा मिल्क सप्लाय हा फ्लक्च्युएट होत राहतो. त्यामुळे त्याच्यातही तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. प्लीज टेन्शन घेऊ नका. आणि शेवटची आणि अतिशय महत्वाची गोष्ट, तुम्ही लोक पंप करताय, म्हणजे ज्या आपण म्हणतो की चुका करायच्या नाही ताईंनी. पंप करून चेक नाही करायचं मला किती दूध आहे. दुसरी गोष्ट, बाळाला बाटली किंवा फॉर्म्युला चालू नाही करायचं. तिसरी महत्वाची गोष्ट, यस बाळाला छातीवर घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं दूध अगदीच कमी आहे तर फिडिंगच्या शेवटी थोडंसं दूध काढा जेणेकरून तुम्हाला दूध वाढायला मदत होईल. जेवण हे एक बॅलन्स जेवण घ्या. चपाती, भाजी, वरण, भात, फ्रुट्स, दही, ताक हे सगळं तुमच्या जेवणात असलं पाहिजे. कारण एक बॅलन्स जेवणामुळे तुमचं दूध वाढायला मदत होते. आणि पाचवी आणि अतिशय महत्वाची चूक जी करायची नाही, अख्ख्या जगाला सांगत नाही बसायचं की माझं दूध कमी आहे, माझं दूध कमी आहे, माझं दूध कमी आहे. हे विचार करूनच तुमचं दूध कमी होऊन जाईल. मग ते डॉक्टर तुम्हाला पेरिनॉम देतील, लॅक्टेर देतील, गॅलिक पावडर देऊन तुम्ही खंडीभर गोष्टी खात बसाल आणि तुम्हाला जाणवेल की त्यांनी दूधच वाढत नाही. म्हणून योग्य लॅचिंग शिका, प्रॉपर ब्रेस्ट फीडिंग शिका. तुम्हाला त्याच्यात माझी मदत पाहिजे असेल तर www.myduja.com वरती तुम्ही पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. किंवा आपल्याकडे एक कोर्स आहे लर्न कम्प्लीट ब्रेस्ट फीडिंग, तुम्ही तोही घेऊ शकता आणि तुम्ही तुमचं आयुष्य ऑनेस्टली पीसफुल करू शकता. म्हणून पहिल्या 40 दिवसात आईचं दूध हे कमी जास्त होतं का? होतं. काळजी करू नका. हे पहिले 40 दिवस आपली सेटलिंग फेज असते. 40 दिवसांतर बाळ एक प्रेडिक्टेबल रुटीनला झोपतं, उठतं, बाळाला दिवस रात्र कळतात, तुमचा मिल्क सप्लाय सेटल व्हायला लागतो आणि तुम्ही पण तुमच्या पेन मधून बाहेर येतात. म्हणून 40 दिवस तुम्ही नवीन आई म्हणून बाळाबरोबर राहायचं शिकताय आणि या 40 दिवसात बाळ तुमच्या बरोबर राहायचं शिकतंय. सो दिस इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. काळजी करू नका. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. एक आनंदी आई राहा म्हणजे तुम्ही आनंदी बाळाला मोठं करू शकाल.